हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधनी तुटते भवाचे बंधनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, अग्नीची दिव्यता, चंद्राची शीतलता प्राप्त झाली. दादा थोडा मॉनिटर वाढवा. असे देवमान्य संत, संत मान्य संत आणि जगतमान्य संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये नाथराया भगवंताच्या प्राप्तीचं गोड असं साधन सांगतात आणि संतांच्या चरणाची महती पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या हिंगणी गावामध्ये जन्मांतरे भवेत पुण्यम, जन्मोजन्मीचं पुण्य जेव्हा फलद्रूप होतं तेव्हा श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळते. म्हणून ज्यांच्या रसाळ वाणीतून आपण कथा ऐकतात ते आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा दंडवत. माझे कीर्तन ऐकण्याकरता परिसरातून बरीच मंडळी आली. आमचे वसईकर सर्व मंडळी, माझे जीवलग मित्र, सर्वांचरणी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीमवाले दादा फार गोड सिस्टीम दिली, एकदा टाळ्या वाजवा त्यासाठी, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. झोपले का काय? विठाला विठाला कुंडली कबरदार ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. प्रस्तावना करीत असताना एक वाक्य फार महत्वाचे. मायबाप हो, भगवंताने अनमोल असा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलाय. बाबा नरदेह सहजासहजी नाही मिळाला. हा नरदेह प्राप्त करून घेत असताना आपल्याला बरेच कष्ट सहन करावं लागले. गजानन बाबा महाराज म्हणतात, बाबा हा नरदेह आपल्याला सहजासहजी मिळालाच नाही. महाराजाचे किती प्रमाणित. महाराज अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेहाता आला तुझ्या. अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर मनुष्य देह आपल्या हातामध्ये येतो. महाराज पुढे जाऊन सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. एका योनीमध्ये आपल्याला कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो, तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. म्हणून मायबाप हो, आम्हाला हा नरदेह सहजासहजी नाही मिळाला. कधी आम्ही गाढव झालो, कधी कुत्रा झालो, कधी बैल झालो, कधी महाराज डुक्कर झालो. अनंत योनी फिरून महाराज आपण मनुष्य देहाला प्राप्त झालो. मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर माणसाने चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे की भगवंताने आपल्याला हा मनुष्य देह कशा करता दिला, हा मनुष्य देह आपल्याला कशा करता दिला, याचं चिंतन करणं फार महत्वाचे. महाराज महिला मंडळ, माझा तुम्हाला प्रश्न आहे, भगवंताने आपल्याला हात दिलेत, कशाला दिलेत? कापूसाला टाळ्या वाजवायला दिलेत. हे तोंड दिलंय, शिव्या द्यायला दिलं का? कशाला करता दिलं? कमल मुख हरिभजन को दिया. अरे या तोंडानं आपण भगवंताचं गुणगान गाण्याकरता महाराज मनुष्य देह आपल्याला मिळाला. महाराज म्हणतात, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला बाधिकेचा. देव दिला देह भजना बोंबट, देव दिला देह भजना बोंबट, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना बोंबटा, देव दिला देह भजना बोंबटा, देव भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. तो ह्या झाला फाटा मादिकेचा, मादिकेचा. 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 देव दिला देह भजना बोंबटा, 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 देव दिला देह भजना बोंबटा,
देवे दिला देह भजन गुमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. महाराज म्हणतात भगवंतांनी अनमोल असा नरदेह तुम्हा आम्हाला दिला भजन करण्याकरता, परंतु तो देह महाराज आम्ही सर्व संसाराकरता वापरला. ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या करता आपण इथं आलो ते करायचं बाजूला ठेवलं आणि दुसऱ्याच भानगडी करायला लावलो. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बघा, हे शरीराची गाबा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ गवा सांडूनिया. अरे ज्याच्या करता आपण इथं आलो ते करायचं बाजूला ठेवलं आणि दुसऱ्याच भानगडी करायला लागलो. खऱ्या अर्थानं महाराज हा देह दिला आपल्याला परमार्थ करण्याकरता, भगवंत मिळवण्याकरता महाराज हे देह दिला. पण आम्ही तो सगळा देह महाराज पैसा कमवण्याकरता वाया घातला. मी नेहमी सांगत असतो, अरे जिंदगी मिली ते किसी के काम आने के लिए. कळलं तर बघा, जिंदगी मिली ते किसी के काम आने के लिए, लेकिन क्या करे साहेब जीवन सारा बीत गया कागज के तुकडे कमाने के लिए. डॉक्टर साहेब जीवन मिळालं होतं परोपकार करण्याकरता, जीवन मिळालं होतं महाराज परमार्थ करण्याकरता, पण आम्ही सगळे जीवन व्यर्थ घालवलं पैसा कमवण्याकरता. म्हणून तर एका मदलासा मातीनं बाळाला झोका देत असताना उपदेश केला. महिला मंडळ तुम्ही झोका देता का? झोका देता की नाही? काही इकडं आलं ते आता काम नाही आलं ना, येईल थोड्या दिवसात. आपल्या इकडे झोका देत असताना महाराज गीत म्हणण्याची पद्धत आहे ना, पण तुम्हाला काहीच येत नाही महाराज. तर पहिल्या महिला फार गोड म्हणायचे महाराज. आताच्या महिलाला दोनच शब्द येतात. कोणते कोणते? यू 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 आणि हाडा 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 हाडा. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच येत नाही महाराज. पण एक माता होऊन गेली महाराज. त्या मातेने 4 पुत्र होते आणि 4ही पुत्राला महाराज बाळाला त्या पाळण्यामध्ये झोका देत असताना उपदेश केला आणि 4ही पुत्र महाराज वैराग्यवान झाले. त्या मातेने सांगितलं, हे बाळा तू मोठा वसील, पैसा कमवशील, तुला पैशामध्ये सुख वाटेल, परंतु पैशामध्ये सुख नाही रे. तुला जर सुख जर मिळवायचं जर असेल तर तू भगवंताच्या प्राप्तीचं साधन कर. आणि मग ते महाराज झोका देत असताना महाराज मदला असं म्हणू लागली. त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिला महाराज. सांगितलं, बाळा 2 मधमाशा असतात. किती? 2 मधमाशा असतात. त्या मधमाशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करण्याचं काम करतात. काय करतात? मध जमा करतात. सकाळी उठायचं, एखाद्या फुलावर जायचे, मकरंद शोषण करून घ्यायचा, पोळीमध्ये आणून टाकायचा, नित्यक्रम चालू आहे. पण अचानक न राहून एका मधमाशीनं प्रश्न विचारला, का ग बाई आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करण्याचं काम करतो, कधी मध खाल्ला का? दुसरी म्हणते, जाऊ दे ना, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ, आणि एकदा हातपाय चालायचे बंद पडले की मस्त मदत खात फिरू. कोण म्हणती? मधमाशी ध्यानात ठेवा बरं. ते काय होतं महाराज, ते कांदा तयार होतो. तुमच्याकडे कांदाच म्हणतात का? नाही, भागाभागात पद्धत असते. आमच्या इकडं लग्नामध्ये नवरदेवाला घोडा असतो. तुमच्या इकडं कोण म्हणलं गाढा वाजते? विठाला विठाला. ते कांदा तयार झाला महाराज. आणि कांदा तयार झाल्याच्या नंतर महाराज एक वाटसरू रस्त्यानं जाऊ लागला आणि रस्त्यानं जाता जाता त्याने तो कांदा पाहिला. आणि कांदा पाहिल्याच्या नंतर महाराज पहिली प्रक्रिया असती तरुण मंडळी आपली, कोणती? गौरी पाहण्याची. त्याने ती गौरी पाहिली, गौरी पेटवली, गौरीचा धूर केला, अख्ख्या मधमाशा आंधळ्या केला आणि सगळाच कांदा घेऊन गेला. मी काय त्या मधमाशा सांग ना, अशा बऱ्याच मधमाशा महाराज हिंगणी गावामध्ये येतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करतात, नुसतं राब 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 काम करतात. महाराज न राहून एका मधमाशीने प्रश्न विचारला, का ग चंद्रकला का हाय की ते एखादी? नाही तर जवळच पेटायचं बुवा. विठाला. अगं सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं राब 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 काम करते. आपल्या गावामध्ये निर्गुणाताईची भागवत कथा ऐकायला गेलती का? अगं ती म्हणते आपलं कुठं कथा ऐकायचं वय, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ, आणि हातपाय चालायचे बंद पडले की मस्त कथाच ऐकत फिरू. कोणाच्या जेव्हा? सुनाच्या. सून येते महाराज, गौरी आणती, गौरी पेटवती, गौरीचा धूर करते, हिला आंधळ करते, सगळंच घेऊन जाते. पोटचा लेकरू असतं का पोटचा मुलगा, तो सुद्धा ठेवीत नाही. आणि मी बोलायलो का? कोण बोलतय? कार्तिक महाराज, ज्ञानोबराय बोलतात. सांडी सांडी रे बाळा, सांडी संसार छंदू, मासिया मवळ रे कैसारची यला कंदू, झोडून आणखी नेला तया फुकटचे वेधू, तैसी गती तुझ होईल रे. ए बाळा, त्या मधमाशाची जशी गती झाली ना तशी तुझी गती होईल. त्याच्यापेक्षा उठ आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन कर. विठाला.
मला वाटतं आपलंही तसंच झालं गड्या. तसंच झालं. तुकाराम महाराजांना गाथ्यामध्ये एक उदाहरण दिलं बाबा, भुसकवडीचे बाबा. कोणतं उदाहरण दिलं? कोंबडा माहिती का? कोंबडा सकाळी उठल्याच्या नंतर डॉक्टर साहेब काय करतो? उकरड्यावर जातो. आणि उकरड्यावर गेल्याच्या नंतर काय करतो? त्याचं एकच काम असतं युवराज भाऊ. कोणतं? उकरायचं. तो उकरतं महाराज, पण उकरलेलं तो खातो का? कोण खातंय मग? सगळे मागचेच खातात महाराज. तुकाराम महाराज म्हणतात बी नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे उकरी लाभ नाही. अरे कोंबडा उकरण्याचं काम करतो, परंतु त्याला खायला भेटत नाही. तसंच आहे आपलं महाराज. आपण नुसतं धन कमवतो, पण ते धनाचा उपभोग आम्हाला घेता येत नाही महाराज. जर तुम्हाला जर धन मिळवायचंच असेल तर असं धन मिळवा जोडणी या धन उत्तम व्यवहारे. 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 उदास विचारे, उदास विचारे वेदत उत्तम चिगती तो एक पावेल. उत्तम चिगती तो एक पावेल. उदास विचारे, उदास विचारे उत्तम चिगती तो एक पावेल. उत्तम जोडून या धन उत्तम व्यवहार किंवा परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जे देवाचं चरण जोडण्याकरता आपल्याला महाराज मदत करतं, असं धन कमवलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात ज्याच्याकरता मनुष्य हे दिला ते करायचं बाजूला ठेवलं. महाराज सगळं आयुष्य आपलं वाया गेलं गड्या. गेलं की नाही वाया? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ना कसं कसं वाया गेलं आपलं आयुष्य. बालपण गेले नेनता, तारुण्यापणे विषयी व्यथा, वृद्धपणी प्रबतली चिंता. मरे मागुता जन्म घेणे, मरे मागुता जन्म घेणे. ज्ञानोबराय सांगतात हे. ज्ञानोबराय म्हणतात आपलं बालपण खेळण्यामध्ये गेलं बळा. हे लहान लहान लेकरं नुसते खेळतात बाबा. खेळण्यामध्ये आयुष्य वाया घातलं. तरुणपणामध्ये विषयाची भोग भोगण्यामध्ये महाराज आयुष्य घातलं. आणि म्हातारपणामध्ये वाटतं की आमचा उद्धार व्हावा. मी नेहमी विनोदान सांगत असतो, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, हातामध्ये काठी येते बाबा, पायानं चालता येत नाही. आपल्या भाषेत बोलू का? फ्यूज उडालेले असतात, दिव तुटलेला असतो, वायर कट झालेले असतात, अख्खी डिप्पी हालती लख 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 लख. आणि मग ते म्हातारं महाराज काठी टिकीट 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 मंदिरात येतं मारुतीच्या. आणि मग म्हणतं इथल्ला इथल्ला इथल्ला. मारुती म्हणतं चल उठ, तू इथला नाही मसन वाटतला आता. अरे जोपर्यंत अंगात ताकद होती तोपर्यंत परमार्थ केला नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपले स्वयत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. मला थोडा गाण्याचा नाद आहे बरं. मी गातो, नाही तर मावल्या म्हणायचं महाराज लय जीव उडायला बुवा. याला काय झालं? आपला नेम आहे गाता येईल ईर हरी हरी म्हणावे. ज्याला गाता येते त्यानं गायला पाहिजे. गजानन बाबा आपला दुसरा एक नेम पंढरपूरच्या वारीने जाताना कोणता? गात जागा गात जागा गात जागा. लोकांनी नेमच बदलला बुवा. लोक आता खातच चाललेत. खात जागा खात जागा. आमच्या गावची बाई बाबा डॉक्टर साहेब
मला म्हणले महाराज तुमच्या दिंडीत यायचे मला. म्हणलं चला, आम्हाला का डोक्यावर घ्यायचं थोडंच. पण तिचा उद्देश वारी करण्याचा वेगळाच होता. तिचं होतं 80 किलो वजन आणि तिला कमी करायचं होतं देवानंद बाबा. ती वारीमध्ये चालू लागली आणि चालता चालता मला विचार आला हिचं वजन कमी झालं की जास्त झालं पाहावं. पुण्यापर्यंत गेलो आणि पुण्यामध्ये महाराज वजन मापलं, 80-82 झालं. वाखरीपर्यंत चालत गेलो आणि वाखरीला विचार केला आता नक्कीच कमी झाला असेल. पण वाखरीला बाई काट्यावर उभं राहणं आणि काटाच मोडणं. विठाला विठाला गाता येईल त्यानं गायलं पाहिजे महाराज. काही लोक खाली बसलेले म्हणतात महाराज तुम्हाला देवान दिला स्वर, पण आम्हाला सुद्धा भलताच जोर म्हणायचा, पण स्वर नाही. काय केलं पाहिजे त्याच करता महाराज तुकोबरायनं गाथ्यामध्ये अभंगलेला. अरे नसल ना सूर तुम्हाला, नसू द्या, नसल आवाज नसू द्या, पण जसं येईल तसं भजन म्हणा ना. नये जरी तुझं मधुर उत्तर दिधलास स्वर नाही देवे. नाही जर स्वर दिला तर महाराज जसं येईल तसं भजन म्हटलं पाहिजे. म्हणून मला थोडा गाण्याचा नादे म्हणून गायन करतो. विठाला विठाला. अरे बालपण आपल्या खेळण्यामध्ये गेलं गड्या. हे गीत सुद्धा गाजलं महाराज. बालपणी खेळी रमलो तारुण्य नासलो, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर. चंद्रभागा पांडुरंगा नवल करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकूर. बालपण खेळण्यामध्ये गेलं, तारुण्यपण विषयाच्या भोगामध्ये गेलं आणि म्हातारपणामध्ये माणसाला वाटतं उद्धार व्हावा. म्हातारपणामध्ये उद्धार होत नाही. म्हणून जर तुम्हाला जर उद्धार व्हावा जर असं वाटत असेल तर महाराज परमार्थ महाराज तरुणपणामध्ये केला पाहिजे. म्हणून इथं बसलेले मला तरुण मंडळी दिसल्याच्या नंतर बरं वाटलं. नाही तर काय काय गावामध्ये डॉक्टर साहेब आम्हाला म्हणलं वाटतं का हो तरुण तरुण गेले काय मरून, नाही तर आणावं लागतं संध्याकाळी धरून. ते कोण तरुण, पण परमार्थ तरुणाचा आहे महाराज. भाग्यवंत
नटे हरे कीर्तनात. महाराज म्हणतात तो तरुण भाग्यवान आहे जो कीर्तनामध्ये येऊन बसतो, भारत टाळ्या वाजवतो, टाळ घेतो. पण परमार्थ तरुणपणामध्येच केला पाहिजे महाराज. परमार्थ जर तरुणपणामध्ये जर केला तर महाराज ते परमार्थ सफल होतो. म्हणून महाराज काही साधक मंडळी नाथरायाकडे गेले. नाथरायाला म्हणू लागले, नाथ बाबा तो आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, भगवंताच्या प्राप्तीचं एखादं साधन सांगा ना. नाथराय म्हणले, बाबा भगवंताच्या प्राप्तीचे बरेच साधन आहेत. योग आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. मग करा कोणतं तरी एखादं. त्यावेळेस महाराज नाथरायाला एका साधकाने प्रश्न विचारला, नाथ बाबा आम्हाला कमी दिवसामध्ये देव मिळवायचा आहे, काय केलं पाहिजे? त्यावेळेस नाथराय म्हणले, बाबा तुम्हाला जर कमी दिवसामध्ये जर देव मिळवायचं जर असेल तर तुम्ही एकच काम करा, संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. एकदा का तुम्ही संतांच्या चरणावर नतमस्तक झाले रे झाले की तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरी प्राप्ती शिवपाय, 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 धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, येणे साधते साधने, येणे साधती साधने, येणे साधते साधने, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, तेरे साधते साधने, तेरे साधते साधने, तेरे साधते साधने, तेरे साधते साधने, हरि प्राप्ती शिवपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे हरि प्राप्ती शिवपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, पाय. वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा. असे गाणारे वाजवणारे भेटल्याच्या नंतर महाराज 4 वाजता कीर्तन करतो मी. करायचं का मग महाराज? नाही तर काय काय डॉक्टर साहेब काय काय गावाला असे महाराज गाणार भेटतात आम्हाला. एकदा मी तिकडे त्या जरा लांब गेलतो, गावाचं नाव सांगितलं आता, नाही तर तुम्ही तिथं आग लावसा. ते गावाला गेलो महाराज, कालच कीर्तन होतं माझं. गजानन बाबा 19 टाळकरी, 19 टाळकरी आणि 10 महाराज गाणारे. आता म्हटलं चांगली चाल म्हणताल. गोकुळीचे सुख आपण घेतला, 2 टाळकरी पुढे आले. ते 2 टाळकरी असे होते महाराज, वय झालेलं होतं थोडं. आणि ते गोकुळीचे सुख थोडंसं बारीक अभंग आहे ना, त्याला ती चाल लावताना ते शब्द कमी पडू लागले. मग त्या बाबानं चाल लावण्याचा प्रयत्न जरा वेगळाच केला. ते बाबा म्हणू लागले, आता गोकुळीच्या सुखा. का म्हणू लागले? आता गोकुळीच्या सुखा. मी त्या बाबाच्या कानात म्हणलं, बाबा आता शब्द नाही तिथं, तुम्ही काय करा फक्त गोकुळीच्या सुखा म्हणा. त्या म्हाताऱ्यानं आता सोडलं आणि त्यानं सुरू केलं, फक्त गोकुळीच्या सुखा. काय केलं? फक्त गोकुळीच्या सुखा.
पुन्हा त्या बाबाच्या कानात म्हणलं, मला राग आला, म्हणलं बाबा फक्त नाही नुसतं गोकुळीच्या सुखा म्हणा. ते म्हणे नुसतं गोकुळीच्या सुखा. असे टाळकरी भेटल्यावर कौर कीर्तन करावं. पण हे महाराज फार गोड गाणार आहेत. विठाला विठाला कुंडली कबरदा श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, देव मिळवायचा असेल तर तुम्ही संतांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. अहो नुसत्या संतांच्या चरणावर नतमस्तक नाही, नुसत्या संतांच्या चरणाचा महाराज जर स्पर्श जरी झाला तर आपल्या पुढे देव उभा राहतो. मी नेहमी सांगत असतो. ते काय झालं महाराज, संतांच्या चरणामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. ते सेतू बांधणं चालू होता बघा, सेतू बांधणं चालू होता. आणि सेतू बांधणं चालू असताना महाराज तिथं बरीच वानर सेना आली होती. नळ होते, नीळ होते, जाबुवंत होते, अंगद होते, हनुमंतराय होते. सगळी वानर सेना एकत्रित आली आणि त्यांचं एकच काम होतं महाराज, काय, दगड उचलायचा आणि समुद्रात टाकायचा. दगड उचलायचा, एकावर रा लिहायचं, दुसऱ्यावर म लिहायचं आणि समुद्रात दगड टाकायचा. पण तिथं महाराज त्या ठिकाणी एक लहानसा प्राणी आला होता. आमच्या तिकडे त्याला खडूळ म्हणतात, तुमच्या इकडं खडूळच म्हणतात ना. बरं, आपल्या जवळपास सारखंच आहे आपलं तुमचं ऐक ना. खडूळ महाराज काय झालं, तिला वाटलं धर्माचं काम चालू आहे आणि धर्माच्या कार्यामध्ये आम्ही मदत केली पाहिजे. तर खडूळीला वाटलं. मग ती काय करायची महाराज, ती खडूळ पाण्यामध्ये जायची, आपलं अंग भिजवायची, वाळूवर यायची आणि वाळूवर महाराज गडबडा लोळायची आणि महाराज अंगाला लागलेली, अंगाला चिकटलेली जी वाळू होती ती त्या सेतू बांधणं जिथं चालू होता तिथं नेऊन झटकायची. महाराज अंग झटकायची. इतकुशी खारुताई, परंतु तिची भूमिका फार महत्वाची महाराज. माणूस लहान असो किंवा मोठा असो त्याची भूमिका महत्वाची पाहिजे. धर्म कार्याला मदत झाली पाहिजे. हे धर्म कार्य चालू आहे. जशी तुम्ही सर्वांनी महाराज धर्म कार्याला मदत केली. कधी, ज्या वेळेस माझ्या रामचंद्र प्रभूचं मंदिर चालू होतं आणि त्या मंदिरामध्ये महाराज प्रत्येक गावामध्ये महाराज ते अयोध्येहून बुक आले होते आणि त्यावेळेस प्रत्येकानं पावती फाडली होती. का तर हे धर्म कार्य चालू आहे आणि या धर्म कार्यामध्ये माझी एक वीट माझ्या रामचंद्र प्रभूच्या मंदिराला असली पाहिजे. म्हणून महाराज तुम्ही जसं धर्माचं काम केलं तसं त्या खरुताईला सुद्धा महाराज धर्माचं काम करण्याची इच्छा निर्माण झाली. आजही तुम्ही जर अयोध्येला जर गेलात तर त्या मंदिरामध्ये जर गेलात तर ते मंदिर तुम्हाला कोणाचं वाटेल, बोला बोला. हे मंदिर माझ्या पैशाने निर्माण झालेलं आहे. अरे जेणे माझा एक जरी वीट असली तरी हे मंदिर माझं आहे. त्याच्याकरता महाराज ते 5 बुक जे बुक होते का त्याची योजना केली होती. मग ते धर्म कार्य महाराज सफल झालं. आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे, मी बोलणारच आहे. त्या खडुळीला सुद्धा वाटलं धर्म कार्य चालू आहे आणि या धर्म कार्यामध्ये मदत केली पाहिजे. ती पाण्यामध्ये जायची, अंग भिजवायची, वाळूवर यायची, गडबडा लोळायची आणि आपलं अंग महाराज जर ही खडूळ जर माझ्या पायाखाली जर चिंगरली जर मेली ते सेतू बांधण्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून हनुमंतरायाने महाराज तिथं पाय द्यायचा, थोडासा पाय तिरकस टाकला पण तो पाय महाराज त्या खडूळीच्या शेपटीवर पडला. एवढे मोठे बल्लाडे हनुमंतराया, इतकुशी खारुताई. ज्या क्षणाला महाराज तो पाय खडूळीच्या शेपटीवर पडला त्या क्षणाला ती खडूळ मोठ्यानं ओरडली, किंचाळली. ज्या क्षणाला खडूळ ती ओरडली, किंचाळली त्या क्षणाला महाराज प्रभू रामचंद्र एका दगडावर बसून हे दृश्य पाहू लागले. ओरडण्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर रामचंद्र उठून उभे राहिले. त्या खारुताई जवळ गेले, खारुताईला हातावर घेतलं आणि म्हणू लागले, खारुताई काय झालं का तुला, का ओरडलीस, का किंचाळलीस, तुला माझ्या राज्यामध्ये काही त्रास झाला का. आणि महाराज अंगावरून हात फिरू लागले. डॉक्टर साहेब, आजही एखादी खडूळ जर तुम्हाला दिसली तर तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे चट्टे आहेत. ते चट्टे म्हणजे रामचंद्र प्रभूने फिरवलेले बोटाचे खुणा आहेत. फिरवत असताना बोलू लागले, माझ्या राज्यामध्ये काही त्रास झाला का. खारुताई म्हणली, हो रामा, मी धर्माचं काम करू लागले आणि धर्माचं काम करीत असताना मला कुणीतरी व्यत्यय आणलाय रामा. म्हटले सांग, त्याचं नाव सांग, मी त्याला शिक्षा करतो. खारुताईने सांगितलं, बघ बरं रामा, शिक्षा झाली पाहिजे. म्हणले शिक्षा होणार, सांग नाव. म्हटले हनुमंतराया. हनुमंतरायाचं नाव घेणं आणि राम अर्धा गार होणं संगच. म्हणले हे होतं कार्यकर्ता निघाला बुवा, मग करायची की शिक्षा, कार्यकर्त्याला शिक्षा असते का. तर ते रामराज्य होतं महाराज. रामाच्या राज्यामध्ये कुत्र्याला सुद्धा न्याय मिळाला होता, आताच्या राज्यामध्ये माणसाला मिळेल ना. विठाला विठाला. खडूळ म्हणली, हनुमंतरायाने पाय दिला. हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर रामचंद्र म्हणले, असू दे हनुमंतराय, असू दे, नळ असू दे, नीळ असू दे, अंगद असू दे, त्याला शिक्षा होणार. मात्र खारुताईनं बाजू बदलली. सांगितलं, रामा तुम्हाला जर करायचं असेल तर एक काम करा. म्हटले काय. शिक्षा देऊ करू नका, पण एक काम करा, हनुमंतरायाला बक्षीस द्या आणि त्याचा सत्कार करा. खडुळीचं हे वाक्य ऐकल्याच्या नंतर महाराज प्रभूने थोडंसं ते विचार केला आणि सांगितलं, वेडी आहेस काय, बावला ठेका, चुकून शेपटीवर पाय पडण्याऐवजी जर पोटावर पडला असता तर सत्कार करायची शिल्लक राहिली असती का. मग करायचा का सत्कार. म्हणले सत्कारच करायचा. कशामुळं. म्हटलं मी सुद्धा समुद्रात दगड टाकायची, हनुमंतराया सुद्धा समुद्रात दगड टाकायचा, तू नुसता टुळू टुळू आमच्याकडे पाहायचा.
जर हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला जर झालाच नसता तर तू उठून उभा राहिला नसता. हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला जर झालाच नसता तर तुझी माझी भेट झाली नसती. हनुमंतराय म्हणजे संत, निस्त्या संतांच्या चरणाचा स्पर्श त्या खारुताईला झाला तर पुढे देव उभा राहिला. एवढी ताकद संतांच्या चरणामध्ये. म्हणून महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय. महाराज संतांचे चरण पकडल्याच्या नंतर देव मिळतोच, पण निस्त्या संतांच्या चरणाचा स्पर्श जरी झाला तर आपल्या पुढे देव उभा राहतो. महाराज म्हणून संताच्याच द्वारे महाराज भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण काही जणांना प्रश्न निर्माण होईल, महाराज संत 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 म्हणजे काय? संत म्हणायचं कोणाला? या कलियुगामध्ये बरेच संत झाले महाराज, महाराजाचे बरेच प्रमाण आहेत. हे संत तेची संत, तेची 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 संत तेची संत, हो जाता है ते विठ्ठल, जाता है जाता है जाता है ते विठ्ठल, जाता है ते विठ्ठल, नेनती काही टाना टोना, हो नेनती काही टाना टोना, हो नेनती काही टाना टोना, 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 संतताची दाना देगी, दयाच्या माझ्याचे गी, दयाच्या माझ्याचे संत तोची जाना जगे किंवा तेची संत. कलियुगामध्ये असे संत बरेच झाले महाराज. कसे? हे पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी बरेच संत झाले महाराज. महाराजाचं दुसरे एक प्रमाण आहे महाराज. ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची नळी. असे बरेच संत झाले महाराज. त्याला संत म्हणतात का? नाही, संत कोणालाही म्हणता येत नाही महाराज. तुकाराम महाराजाकडे एक व्यक्ती गेला, सहज म्हटला, हो तुकाराम महाराज, आमच्या गावातल्या एका साधूनं भगवे वस्त्र धारण केले, तुम्ही त्याला साधू म्हणा. तुकाराम महाराज म्हणले, जर नुसते भगवे वस्त्र घालणाराला जर मी साधू म्हणू तर मला कुत्र्याला सुद्धा साधू म्हणावं लागेल. का? तर त्याचा रंग कसा असतो कुत्र्याचा? भगवे तरी स्वान सहजच वेश त्यांचा, किंवा वरी भगवा झाला नामे अंतरी वस केला कामे तया म्हणून ये साधू जग विटंबना बाधू. त्याला साधू नाही म्हणता येत. अरे साधू म्हणायचं कोणाला? संत म्हणायचं कोणाला? अरे साधू म्हणा त्यांना. साधू म्हणा महाराज त्याच व्यक्तीला, भगवान बाबा सारख्या संताला साधू म्हणा महाराज. अरे किती जरी आघात केले या लोकांना,
तरी महाराज आपलं वैभव कमी होऊ दिलं नाही. ऐश्वर्य संपन्न संत म्हणजे कोण? भगवान बाबा महाराज. आज बघा तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये जर गेलात तर बाबाची महती फार मोठी आहे महाराज. अहो पैसोनी पाण्यावरी वाची ज्ञानेश्वरी महाराज. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये महाराज. त्यांना संत म्हणा, भगवान बाबाला संत म्हणा. अहो संत ही पदवी जगाच्या बाजारात भेटत नाही हो. जगाच्या बाजारात सगळ्या पदव्या भेटतील बघा. भागवताचार्य भेटल, आचार्य भेटल, महंत भेटल, मृदुंगाचार्य भेटल, गायनाचार्य भेटल, सगळ्या पदव्या भेटतात. पण संत ही पदवी जगाच्या बाजारात भेटत नाही. महाराज म्हणले धनाच्या पेट्या जरी दिल्या तर संत पदवी बाजारात भेट नाही. ऐश्वर्य किती द्या, संत ही पदवी बाजारात भेटत नाही महाराज. त्यासाठी अंगामध्ये ते चिन्ह उमटावे लागतात. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी बनी, नये मुल देता धनाची ये राशी, नये मुल देता धनाची ये राशी. धनाच्या राशीच्या राशी जरी दिल्या तरी संत ही पदवी जगामध्ये भेटत नाही. मग संत म्हणायचं कोणाला? म्हणजे देवानंद महाराजांनी प्रमाण दिलं. संत तोची जाना जगी. ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता आळंदीला गेले. लोकांनी मधुकरी नाही दिली. दगड टाकले, माती टाकली, सेंट टाकलं. ज्ञानोबरायला वाटलं मला भूक लागली, मग पाणी पिऊन आपली भूक भागवावी म्हणून पाणी पिण्याकरता इंद्रायणच्या डोहामध्ये गेले. पण पाणी सुद्धा लोकांनी पिऊ दिलं नाही महाराज. विसोबा खेचराने हात पकडला आणि ढकलून दिले. संन्यासाच्या कार्ट्या आळंदी बाटवली, सिद्धबेट बाटवला. आता इंद्रायणी बाटवायची का काय? ज्ञानोबरायाच्या मुखातून सद उद्गार बाहेर पडले. ओ काका, जीवाच्या येण्यानं कुठं इंद्रायणी बाटत असती का? त्यावेळेस महाराज वाक्य रुचलं. वाक्य अंतकरणामध्ये घर करून गेलं. सांगितलं अरे संन्यासाच्या कार्ट्या मला ज्ञान शिकवतो, चल ढकलून दिलं महाराज. ज्ञानोबरायला मात्र राग आला. तेव्हा राग आला. कधीच राग नव्हता आला, पण त्या दिवशी राग आला. विचार केला नाही आता या जगाचा निरोप घ्यायचा. अनवाने पायाने पळत सुटले ज्ञानोबराय. लहान होते ज्ञानोबराय महाराज. झोळी टाकून दिली, पळत सुटले. सिद्धबेटामध्ये गेले, ताटी लावली, झोपडीमध्ये जाऊन बसले. पण ही सगळी गोष्ट महाराज माझ्या मुक्ताबाईला माहित होती. मुक्ताबाई पळत आल्या आणि मुक्ताबाईनं महाराज थाप मारली. ओ दादा, आळंदीमध्ये गेला होतात, माहित आहे ना तुम्हाला? आपल्याला आतापर्यंत मधुकरी भेटली नाही, मग आजच नाही भेटली म्हणून तुम्ही का रागवले? मुक्ताबाई 5 वर्षाच्या होत्या. किती वर्षाच्या? मुक्ताबाईनं 3 जणाला घडवलं महाराज. किती जणाला? 3 जणाला. 1 चांगदेव, 2 ज्ञानदेव आणि 3 नामदेव. 3 जणाला माझ्या मुक्ताबाईने घडवलं महाराज. म्हणून मुक्ताबाईचे फार उपकार आहेत वारकरी संप्रदायावर. जर माझी मुक्ताबाई जर नसती तर जगाला तारणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला मिळाला नसता महाराज. माझी मुक्ताबाई उपदेश करते, दादा संताला रागवता येत नाही. या जगाने किती जरी क्रोधी झालं, या जगाने किती जरी रागी झालं, तरी संताला रुसण्याचा अधिकार नाही दादा. विश्वरागे झाले बन्नी, संती सुखे व्हावे पाने. दादा या विश्वाने किती जरी रागी झालं ना, संतानं पाणी झालं पाहिजे दादा. दादा तुम्ही योगी म्हणून घेता हो, योगी असा नसतो. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. दादा योगी कसा असतो? जगाचा अपराध सहन करणारा योगी असतो दादा. संत कसे असतात? अंतकरणामध्ये ज्याच्या दया असते त्याला संत म्हणतात दादा. म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये जेवढ्या, तुमच्या डोक्यामध्ये जेवढ्या साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू 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 थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना
म्हणे तोची संत तोशी जगाचे आघात तोशी जगाचे आघात तोशी जगाचे आघात हे तुका म्हणे तोची संत तोशी जगाचे आघात तोशी जगाचे आघात साधू थोर जाना किंवा तुका म्हणी तोची संत सोशी जगाचे आघात. जगाचे आघात सहन करणारे संत असतात दादा. म्हणून तुमच्या मनामध्ये जेवढे विकल्प आहेत तेवढे बाजूला सारा. मिथ्या कल्पना मागे साधा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. हे सगळं वाक्य ऐकले महाराज. हे 28 अभंग मुक्ताबाईने केले. किती? 28 अभंगामध्ये संताचं लक्षण सांगितलं महाराज. जगाचे आघात सहन करणारे संत असतात. म्हणून तर मंबाजीबानं तुकाराम महाराजाला काठीनं मारलं की नाही? मारलं, परंतु तुकाराम महाराजाने त्यांना कधीच तक्रार केली नाही. तुकाराम महाराजाची परिस्थिती फार बिकट होती महाराज. एकीकारचे सावकार तुकाराम महाराज. तरी बी महाराज दुष्काळ पडला तेव्हा त्यांच्यावर अशी बारी आली. कोपला पाटील गावेचे हे लोक आता मज भिक कोण घाली काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कवन्या बळे. ही अवस्था तुकाराम महाराजाची महाराज. तरी तुकाराम महाराजांनी तक्रार केली नाही महाराज. चोख उभं राहिला तर महाराज लोकांनी मारलं. चोख उभं राही महाराज. त्या लोकाला काहीच बोलले नाही, पण देवाकडे धावा केला. धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिता ती काय आपरा. जगाचे आघात सहन करतात तेव्हा महाराज संत होतात. कोणताही माणूस सहजासहजी मोठा होत नाही. आपण माणसं मोठे झाल्याच्या नंतर आपण म्हणतो हा माणूस फार मोठा झाला हो, तो माणूस फार मोठा झाला हो. एकदाच कोणीच मोठं होत नसतो महाराज. आता निर्गुणाताई कथा करायला लागल्या, डायरेक्ट झाल्या का? त्यांनी महाराज अभ्यास केला तेव्हा कथाकार झाल्या. आमचे कार्तिक महाराज वाजवायला लागले, डायरेक्ट झाले का? एक बोल महाराज दिवस दिवस वाजवावा लागतो. देवानंद महाराज गायक झाले. एक चक्रधार बसवण्याकरता 8 दिवस लागतात. अहो ते वेड व्हावं लागतं तेव्हा कुठंतरी ते साध्य होतं. अरे देवाला देव पण प्राप्त होण्याकरता सुद्धा सहन करावं लागतं मायबाप. म्हणून मी सांगत असतो जो सहन करतो ना तोच देव होत असतो. आपल्या मंदिरातला देव बघा तुम्ही, कुठंतरी एखाद्या अरण्यामध्ये पडलेला होता, पडलेलाच होता ना, दगड होता. एक महाराज कारागीर गेला, हातामध्ये हातुडा होता, हातामध्ये छन्नी होती, आणि महाराज त्या दगडावर महाराज घाव आणू लागला. 1 नाही 2 नाही 3 नाही, हजारो घाव सहन केले तेव्हा कुठंतरी देव पण प्राप्त झाला. साहोनी आटा की गाय साहोनी आटा की गाय साहोनी आटा की आहे साहोनी आटा की आहे हो साहोनी आटा की गाय साहोनी पाषाण देवची झाला पाहे पाषाण देवची झाला पाहे साहुनी आटाची गाय साहुनी आटाची गाय पाषाणाची देव झाला पाहे पाषाणाची देव झाला पाहे साहुनी पाषाण देवची झाला पाहे
साहुनिया टाके घाय, जो सहन करत असतो तो देव होत असतो महाराज. म्हणून संत सहजासहजी नाहीत होत महाराज. जे जगाचे आघात सहन करतात त्याला संत म्हणा. आणि असे खरे संत भेटले की महाराज आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला देव भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हटले बाबा तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर एक काम करा, धरावे संता चेते पाय विठोबा रखुमाई. तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागेल. त्यावेळेस महाराज काही साधक मंडळी गेली. साधक मंडळी म्हणू लागली नाथ बाबा आम्हाला देव तर खरंच मिळवायचा, पण देव मिळवल्याच्या नंतर तुम्ही म्हणता संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा, संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. आम्ही संतांच्या चरणावर नतमस्तक होऊ, पण आमचा फायदा काय होईल? त्यावेळेस नाथराय म्हणले तुमचा फायदा होईल. कोणता? अभंगाचा. साधती साधनी तुटते भवाची बंधने. महाराज म्हटले तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल आणि भावरूपी बंधन पूर्णपणे नाहीस होईल. साध्य वेगळं असतं आणि साधन वेगळं असतं. बघा साध्य कशाला म्हणतात आणि साधन कशाला म्हणतात? साध्य म्हणजे हे काय झालं माईक, हे काय झालं, काय झालं? साधन झालं. याचं साध्य काय? माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणं हे झालं साध्य. तसे शरीर काय महाराज? साधन आहे. आणि या साधनाचं साध्य काय? भगवंताची प्राप्ती. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी गहिनी. या साधनाद्वारे आपल्याला देवापर्यंत जायचं नाही, नाही देवच व्हायचंय. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल आणि भावरूपी बंधन पूर्णपणे नाहीस होईल. नाथरायाला प्रश्न विचारला, नाथ बाबा भगवंताच्या प्राप्तीचे तर बरेच साधन आहेत. योग आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. हे मार्ग न सांगता तुम्ही हाच का सांगितला? त्यावेळेस नाथराय म्हणले बाकीचे साधनं तुम्हाला कलियुगामध्ये जमता येणार नाही. योग जमल का आपल्याला कलियुगामध्ये? बोला बोला. तुमच्याकडे माणसं बोलत नाहीत का? कसं आहे, जमतो की नाही? योग जमतो महाराज.
नाही जमणार. कलियुगामध्ये योग नाही जमणार. जर आम्ही 2 तास कीर्तनामध्ये मांडी घालू शकत नाही तर 12 वर्ष महाराज एका पायावर उभं राहायचे, एका अंगठ्यावर उभं राहायचे. नखाच्या चुंबळी होतात, केसाच्या जटा होतात, देहाचा सापळा होतो आणि मग कुठेतरी योग साध्य होतो महाराज. म्हणून योग जमणार नाही. आता काही करायचे लोक महाराज. आमच्या गावचं एक म्हातारा ते रामदेव बाबाला फॉलो करू लागलं. फॉलो करणं कळते. ते रामदेव बाबाला रोज पाहायचं महाराज. सकाळी 5 वाजता शिबिर चालू असते. ते टीव्हीचा खटका टाकायचा आणि ते रामदेव बाबा जसं करेल तसंच करायचं महाराज. आता रामदेव बाबाचा अभ्यास झालेला आहे. रामदेव बाबांना पहिल्या दिवशी कपालभाती आसन केलं. आमच्या गावच्या म्हाताऱ्याला जमलं. पहिल्या दिवशी जमलं. दुसऱ्या दिवशी अनुलोम विलोम केला, तेही जमलं. पण तिसऱ्या दिवशी रामदेव बाबांनी हो पाय घेतला आणि मानत टाकला. आमच्या गावच्या म्हाताऱ्याने विचार करायचा ना आपलं वय काय, आपण करायलो काय. पाय घेतला आणि मानत टाकला. डॉक्टर साहेब रामदेव बाबाचा अभ्यास झालेला होता. रामदेव बाबाला पाय खाली घेता आला आणि आमच्या म्हाताऱ्याचा पायच खाली येईन. 2 लाख रुपये लागले. किती? म्हणून ज्ञानोबराय म्हणले योग करू नका. योग याग विद्ये नो ये सीधे, योग याग विद्ये नो ये सीधे, योग याग विद्ये नो ये सीधे, योग याग विद्ये नो ये सीधे. वायाची उपादे दम दम, वायाची उपादे दम दम, हे वायाची उपादे दम दम. हरे मोके मना, हरे मोके मन, हरे मोके मना, हरे मोके मना. वायाची उपाधी धर्म धर्म, वायाची उपाधी धर्म धर्म, हे वायाची उपाधी धर्म धर्म. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. ज्ञानोबराय म्हणले तुम्ही योग करसाल तर दमसाल भागसाल, म्हणून योग करूच नका. योगाच्या वाटा जे निघाली गा सुबटा. योग करायला गेलं की महाराज दुःख आहे. बरं यज्ञ जमल का आपल्याला? योग नाही जमायचा. यज्ञ जमल का? हिंगणीकर मंडळी जमल का? नाही जमणार. आता हे अखंड हरिनाम सप्ताह करायचं म्हटल्याच्या नंतर हे सोपं राहतं महाराज. पण यज्ञ करायचं म्हटल्याच्या नंतर ही जागा सोन्याच्या नागरांना आगरून काढावं लागते पहिल्यांदा आणि मग त्या जागेवर यज्ञ करावा लागतो. आणि दुसरी स्टेप अशी महाराज, यज्ञामध्ये हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार ओतावं लागते. आता तूप म्हणलं की लोक म्हणाले चोप, तुपच नाही राहिलं. आणि तुपाची क्वालिटी बदलली ना. बाबा तुम्ही लहानपणी तूप खाल्लं असेल, जर तुपाचा डबा घरात उघडला तर अंगणात वास येत असेल ना. आता तूप घ्यायचं नाकात घालायचं तरी वास येईन. क्वालिटी बदलली. मग यज्ञ नाही जमणार. बरं कर्मकांड जमल का? कर्मकांड तर त्याच्या पुढचे. आचमन करीत असताना आपल्या हातामध्ये किती पाणी असावं याला सुद्धा शास्त्र आहे महाराज. किती पाणी असावं? कोणजवळ? तांब्याभर? बकेटभर? नाही नाही महाराज. उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी आपल्या हातामध्ये असावं. त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर दारू पिण्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतं. मग कर्मकांड एवढं बारीक आहे महाराज. कर्मकांड त्याच्यापेक्षा बारीक आहे. ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्याच इंद्रियाला त्याचं फळ भोगावं लागतं. श्री गुरु शेखर महाराज एक दृष्टांत सांगायचे चातुर्मासाला. ते काय झालं? कर्म ज्या इंद्रियाने केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं महाराज. बघा ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या इकडे एक फळ येतं खायला. काय म्हणतात त्याला? हा, आंबा. आंबा खायला येतो उन्हाळ्यात. एक माणूस रस्त्याने जाऊ लागला आणि रस्त्याने जाता जाता त्यानं आंब्याचा बगीचा पाहिला आणि त्या बगीच्याला त्या आंब्याला महाराज फळं लागलेली होती आणि ती पाडायला लागलेली होती. आपल्या भाषेमध्ये पाडायला पिकला आंबा. ते पिकला होता महाराज आणि ते दिसू लागला, लाल दिसू लागला. त्याच्या मनामध्ये इच्छा झाली महाराज. आंबा कशाने पाहिला तू? डोळ्यानं पाहिला. डोळ्यानं आंबा पाहिला, मनामध्ये इच्छा झाली त्या आंबा खाल्ला पाहिजे. त्या आंब्यापर्यंत जाण्याचं काम दुसऱ्या इंद्रियाने केलं. कोण गेलं तिथं? पाय तिथं गेले. पाय तिथं गेले, परंतु तो आंबा तोडण्याचं काम एका तिसऱ्या इंद्रियाने केलं. कोण केलं? हातानं तोडला. हाताने तोडला. पण खाण्याचं काम चौथ्या इंद्रियाने केलं. कोण केलं? तोंडानं. चव चाखण्याचं काम एका 5व्या इंद्रियाने केलं. कोण? आनंद मात्र 6व्याला आला. कोणाला? मनाला. मनाला आनंद आला. पण बगीचेचा मालक तिथंच बसलेला होता लपून. हातामध्ये काठी घेतली पळतच आला, बदाड 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 मारलं. मार खाण्याचं काम एका 7व्या इंद्रियाने केलं. कोण? पाठीनं. पण पाणी कशाला आलं? सगळ्यात अगोदर आंबा कोण पाहिला होता? म्हणून तर गीत गाजलं होतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ दे तुरे ईश्वर, किंवा आगाकर मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, ते भोगावया यावे देहा एका, किंवा केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयचे किती. अरे केलेलं कर्म माणसाला भोगावं लागतं. मग योग नाही जमणार, यज्ञ नाही जमणार, कर्मकांड नाही जमणार. एक बोलू का, कलियुगामध्ये कोणतंच साधन जमणार नाही. 2 साधनं जमतात. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. कलियुगामध्ये कोणतंही साधन करता येणार नाही. करण्यासारखं सोपे साधन एक संतांच्या चरणावर नतमस्तक होणं महाराज. म्हणून नाथराय म्हणले, बाबा तुम्ही जर डायरेक्ट संताकडे देवाकडे जाण्याचा जर प्रयत्न केला तर या साधनाद्वारे देव मिळेल याची मात्र गॅरंटी नाही. पण तुम्ही संतांच्या मार्फत जर देवाकडे जाल तर तुम्हाला नक्की देव भेटल. संता विना प्राप्ती नाही, ऐसी वेद देते ग्वाही. संताशिवाय देव भेटत नाही महाराज. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. काय झालं, ते पूर्वीच्या काळामध्ये गाव सांभाळण्याकरता माणसं राहायची, हे की नाही. त्याला काय म्हणायचे, रात्रीच्या 12 वाजता महाराज शिट्ट्या मारीत मारीत फिरायचे. गुराखी, एका हातामध्ये काठी असायची, एका हातामध्ये कंदील असायचा, आणि शिट्ट्या मारीत फिरायचं गावाला. पण शिट्ट्या मारता मारता फिरता फिरता महाराज रात्रीचे 12 वाजली आणि त्याला तलब निर्माण झाली. कशाची, बिडी फुकायची. या तलबीनं फार वाटोळं केलं महाराज. आणि 9वी 10वीचे लेकरं महाराज विमल खायले तर कुठे ठुकायलेत. लय अवघड झालं डॉक्टर साहेब. आता महाराज व्यसन करायचं असेल तर महाराज भजनाचं करा, तुमचं जीवन बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. जाऊ दे, तो विषय नाही आपला. त्या गुरख्याला तलब निर्माण झाली, खिशामध्ये हात घातला. टाइम आहे ना आपल्याला. ते चहा आला म्हणून मी जरा घाबरलो. विठाल विठाल ते तलब निर्माण झाली. त्याने खिशामध्ये हात घातला, बिडी होती पण माचीस नव्हती. गावाला फेऱ्या मारू लागला. फेऱ्या मारता मारता समोर एक माणूस झोपलेला दिसला बाजूवर. त्या माणसापर्यंत गेला गजानन बाबा आणि त्या माणसाला उठवलं. ओ बाबा उठा उठा उठा, कीर्तन संपलं, आता उठा. ते उठलं महाराज. त्याला विचारलं, का रे बाबा कशाला उठवलं मला, रात्रीचे 12 वाजले. आणि काय नाही बाबा, काय करा तुम्ही घरामध्ये जा, माचीस आणून द्या. मला तलब निर्माण झाली, माझ्याकडे बिडी आहे परंतु माचीस नाही. घरामध्ये जा आणून द्या बिडी माचीस. त्यावेळेस मला त्या झोपलेल्या माणसानं उठून पाहिलं, त्या माणसाकडे पाहिलं, माणसाच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. बाई सारली खणखण कानाखाली मारली. म्हणे मूर्खा, तुझ्याकडे कंदील आहे, निसता काच वरी केला असता तर बिडी पेटली असती. हे सांगायला कोणी तिसरं लागलं ना. हे कळायला सुद्धा तुम्हाला काल्याच कीर्तन झाल्यावर कळलं. फोरजी असतं आपलं जरा, ऐक ना. त्या माणसाकडे कंदील होता, कंदिलामध्ये वात होती, ज्योत होती, निसता काच वरी केला असता तर बिडी पेटली असती. पण हे त्याच्या ठिकाणी अज्ञान होतं. तसंच महाराज आपल्याकडे देहामध्ये आत्मा आहे, आत्म्यामध्ये परमात्मा आहे. पण परमात्म्याचं आपल्याला अज्ञान आहे. ते अज्ञान दूर करण्याकरता, परमतत्व दाखवण्याकरता महाराज कुणीतरी तिसरी व्यक्ती लागते. तिसरी व्यक्ती म्हणजे संत. म्हणून महाराज म्हणतात, संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देते ग्वाही. आपण जर डायरेक्ट भगवंताकडे जाण्याचा जर प्रयत्न केला ना तर देव आपला स्वीकार करीत नाही महाराज. पण महाराज संतांच्या मार्फत जर आपण देवाकडे जाल तर नक्कीच देवाचं सुद्धा लक्ष आपल्यावर पडतं. बघा, मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. काय झालं, एक लेकरू अंगणामध्ये खेळू लागलं आणि अंगणामध्ये खेळत असताना महाराज त्याला सकाळची वेळ होती, शिंबूड आलेला होता, घाण झालेलं होतं, अंगणामध्ये खेळू लागलं. पण खेळता 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 महाराज त्याचे वडील शेतातून घरी येऊ लागले. कुठून, शेतातून घरी येऊ लागले. पण घरी येत असताना महाराज त्या लेकरानं वडिलाकडे पाहिलं. माझे वडील आले म्हणून, माझा बाप आला म्हणून हात वरी केले. महाराज वडिलाकडे पळू लागलं, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले असं म्हणत पळू लागलं महाराज. पण पळता पळता ते लेकरू पाहिलं महाराज. त्याच्या वडिलानं विचार केला, अरे शेंबूड आलाय, घाण झालेला आहे आणि माझ्याकडे येतंय. त्याला सांगितलं, हे तिकडे झीड करून लावलं महाराज. त्या लेकराला काय वाटलं नाही त्याचं, पण त्याच्या आईला राग आला. माझ्या बाळाला लांब केलं, थांबा आता. पिंट्या इकडे इकडे इकडे. त्या पिंट्याला जवळ घेतलं महाराज. शेंबूड काढला, शी धुतली, स्नान घातलं, आंघोळ घातली, क्रीम लावली, पावडर लावले, चांगले कपडे घालायला दिले, सांगितलं जाय तुझ्या वडिलाकडे. आता वडील बैठकीत बसलेले होते. तो मुलगा महाराज बैठकीत आला पण त्या वडिलाजवळ नाही गेला. लांबूनच म्हणला, काय पप्पा बरं आहे का. एवढा सुंदर लेकरू दिसल्याच्या नंतर महाराज मोह निर्माण झाला. सांगितलं, पिंट्या इकडे इकडे इकडे, एक पप्पी दे मला.
ते म्हणलं चल हट आता येतो का. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. त्या मुलाला जेव्हा वडिलाची गरज होती त्यावेळेस स्वीकार केला का नाही. पण आईनं शृंगारित केल्यामुळं, आईनं नटवल्यामुळं महाराज देवाचं सुद्धा म्हणजे बापाचं सुद्धा लक्ष त्याच्यावर पडलं. आई म्हणजे संत आणि वडील म्हणजे भगवंत. एकदा का संतांनी आपल्याला जवळ धरलं की देवाची सुद्धा आपल्याला गरज नाही. मी बोलत नाही महाराजाचं प्रमाण आहे. धरतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीला धडला त्यांचा विठोबा. झालं वाटतंय. म्हणून महाराज म्हणतात बाबा संताशिवाय तुम्हाला देव मिळणार नाही. तुम्ही डायरेक्ट संताच्या मार्फत जर देवाकडे गेला तर देव तुम्हाला नक्की भेटेल, त्याची शाश्वती आहे, वेदाने गॅरंटी गेली. नाथरायाला प्रश्न निर्माण केला, नाथ बाबा तुमचे संत नेमके करतात काय. महाराज म्हटले तुमची इच्छा पूर्ण करतात. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत. धर्माचं शिक्षण महाराज आपल्या लेकराला द्या. आपल्यासाठी उद्याचा दिवस आनंदाचा आहे महाराज. आतापर्यंत आम्ही म्हणत होतो काय बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी प्राण प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. आतापर्यंत आम्ही हे म्हटलो, मधल्या काळामध्ये आम्ही म्हटलो काय बन रहा है मंदिर, अवधपुरी का राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बन रहा है मंदिर. आता बन रहा है नाही आणि बनाएंगे नाही. आता काय बन गया है मंदिर. महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. अरे आमच्या पूर्वजांनी मंदिर पाडताना पाहिलं, पण आम्ही भाग्यवान आहोत महाराज, आम्ही मंदिर बांधताना पाहत आहोत. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय आमचं. अरे उद्या आमची दुसरी दिवाळी आहे, उद्या आमची दुसरी दिवाळी आहे म्हणून महाराज तन मन धनाने ही दिवाळी सगळा महाराष्ट्र साजरा करतोय. महाराष्ट्र नाही अमेरिकेतल्या महाराज कितीतरी गाड्या भारत देशामध्ये उद्या आल्यात. ज्या ज्या देशामध्ये माझ्या भारत देशाचे लोक राहायला गेलेले आहेत महाराज, तिथं तिथं महाराज माझ्या रामरायाचा उत्सव साजरा होतोय. म्हणून याच्यापेक्षा मोठं आमचं भाग्य नाही महाराज. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत आणि खऱ्या अर्थानं आमच्या रामरायाचा वनवास आता संपलेला आहे. राजा दशरथानं माझ्या रामरायाला फक्त 14 वर्षाचा वनवास दिला होता, परंतु या महाराष्ट्रानं या भारत देशानं माझ्या रामरायाला 500 वर्षाचा वनवास दिला. आणि तो 500 वर्षाचा वनवास उद्या माझ्या रामरायाचा महाराज पूर्ण होणार आहे. म्हणून याच्यासारखी मोठी दिवाळी आपल्या या जगामध्ये नाही महाराज. काही लोकांना ते पटणं महाराज न पटू द्या, पण महाराज माझा तंबूतला राम गाभाऱ्यात तरी जाईल ना. तंबूतला माझा राम गाभाऱ्यात तरी जाईल, बाकीचे काम करता येतील महाराज, पण माझा मंदिरातली जागा निश्चित होणं आणि रामलल्लाची महाराज प्राण प्रतिष्ठा होणं हे महत्वाचं आहे. आणि ते होतंय महाराज. उद्या सर्वांनी महाराज तो आनंद साजरा करायचा आहे. नुसता साजरा करायचा नाही महाराज. नुसतं मंदिर बांधून काम होत नसतं, नुसतं मंदिर बांधून काम होत नसतं. तर महाराज हिंदू धर्माची जी महाराज आपले संस्कार आहेत ते आपल्या लेकराला सांगून महाराज आपला हिंदू धर्म मोठा करणं हे महाराज आपलं महत्वाचं काम आहे. आपल्या लेकराला संस्कार लावा. संस्कार लावणं काळाची गरज आहे महाराज. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मला शाळेमध्येच ज्ञानोबरायाचे ज्ञानेश्वरी शिकायला होती बघा. मी 6वीला होतो आणि ज्ञानोबरायाचे ओवे आम्हाला शिकायला होत्या. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता ते पैज जिंके, आईसे अक्षर रसिके मेळविन ही आम्ही शिकलो. डॉक्टर साहेब त्याच वर्षी आम्हाला एक कविता होती जनाबाईची. धार हिंडते आकाशी चित्त तिचे बाळा पाशी. हे शिकलो बाबा आम्ही. तिथपर्यंत जरा बरं होतं महाराज वातावरण. नंतर थोड्या कविता बदलल्या. त्या वर्षी मला एक शेतकऱ्याची व्यथा सांगणारी कविता शिकलो मी. शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर,
काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर. अरे जगाला साखर मिळावी म्हणून सकाळी 4 वाजता हातामध्ये कोयतं घेऊन ऊस तोडणारा शेतकरी आम्ही त्या काळामध्ये शिकलो. हे संस्कार आहेत महाराज. मी शाळेमध्ये जायचो तेव्हा आमचे गुरुजी आम्हाला तिथं दसऱ्याला पाठीपूजन शिकवायचे. आताचे गुरुजी काय करतात? आताचे गुरुजी काय करतात? हा जर भगवा जर दोरा जर असेल ना, काही शाळा आहेत महाराज त्याच्या, ते काढायला लावतात. मुली जर शाळेत जर असल्या तर महाराज बांगड्या काढायला लावतात. ओढणी घेऊन यायचं नाही म्हणतात, टिकली लावायचं नाही म्हणतात. आणि मुलगा जर असेल तर महाराज कपाळावर गंध लावायचं नाही म्हणतात. मग मला वाटतं हा भारत देश नेमका कोणाचा आहे? शंका निर्माण होती म्हणून महाराज संस्कार लावा. नाही तर काय महाराज आताचे लेकर काय म्हणाले काहीच कळलं महाराज. एका लेकरानं कविता म्हणून दाखवली मला. एक पोरग होतं, ते म्हणलं पाहताच ती बाला आणि कलेजा खलास झाला. मी म्हणलं मग? म्हणला पाहताच तिच्या बापाला दर धरून घाम आला. ही का कविता आहे? हे का कविता आहेत का बाबा? काय कविता होत्या महाराज जुन्या, काय कविता होत्या महाराज. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, राम नाम गावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. या कविता होत्या महाराज. मी त्याला एक कविता जोडली आता. या बंगल्यात माझ्या फरशीवरी पडावी, स्लॅपकडे पहावी आणि मग मनक्यात गॅप व्हावा. या बंगल्यात माझ्या. हे काय कविता आहेत का महाराज? पूर्वीच्या काळामध्ये महाराज लहानपणी संस्कार लागून जायचे. एका मुलीन कविता म्हणली बाबा, लेच गोड कविता आहे ती. मी लिहून घेतली, पाठच केली. गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पकुल्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला चिरून, घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन, गेला बाई नवरा मरून, काय करू रडत बसून. म्हणलं करते काय? ती म्हणे घेते बाई दुसरा करून. अरे आमची भारत देशाची संस्कृती अशी होती, एखाद्या ताईला 20, 30, 35 वर्षापर्यंत जर विधवापण आलं तर ती ताई महाराज तसंच जीवन जगायची. पण दुसरं लग्न करण्याचा विचार या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये ती ताई कधीच करत नव्हती. त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच भारत देशामध्ये, त्याच महाराज भूमीमध्ये महाराज तिसरीची मुलगी म्हणजे 9 वर्षाची मुलगी म्हणते मी दुसरं लग्न करते. कुठे संस्कार? आमचे संस्कार लावायची कारणाची गरज आहे महाराज. म्हणून आपल्या लेकराला संस्कार सांगा महाराज. अरे संस्कार म्हणजे काय सांगा तुमच्या मुलाला महाराज. लोकमान्य टिळकांचं चरित्र. अरे सांगा तुमच्या मुलाला भगतसिंग राजगुरूचं चरित्र. अरे ज्या वयामध्ये महाराज लग्नाचा हार गळ्यामध्ये घालून घ्यायचा होता त्या वयामध्ये फाशीचा हार गळ्यामध्ये घालून घेतला. म्हणून तर म्हणतात कितने झुले ते फाशी पर, कितने झुले ते फाशी पर, कितनों ने गोलियां खाई थी, क्यों झूठ बोलते हो साहब, चरखों ने आजादी दिलाई थी, चरखों ने आजादी दिलाई थी. महाराज आजादी सहजासहजी नाही मिळाली. सांगा तुमच्या मुलाला महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. अरे काय होता माझा राजा? एका मिनिटामध्ये सांगेल. जगाच्या पाठीवर बरेच राजे झाले महाराज, पण ते राजे झाले बाई नाचवणारे. जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला जो बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून महाराज ते चरित्र महाराज तुमच्या लेकराला सांगा. ज्ञानोबरायचे चरित्र तुमच्या लेकराला सांगा महाराज. आता काही 4-2 पुस्तक वाचणारे महाराज लोक शानिंग मारतात गड्या. थोडे शिकलेले लोक आमच्या पुढे शानिंग मारतात. फक्त 3च भाषा येतात त्याला. कोणत्या? मराठी, इंग्लिश, हिंदी. 3च भाषा येतात. पण अभिमानानं सांगतो आम्ही, माझ्या ज्ञानोबरायला महाराज 3 भाषा येत नव्हत्या, 56 भाषा येत होत्या. तरी ज्ञानोबरायनं महाराज मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबरायचं चरित्र सांगा महाराज. महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय ज्ञानेश्वरी उनी महाराज. ज्ञानेश्वरीला सोडून आम्ही दुसरीकडे जातो. हा जो बल्ब आहे का, हा बल्ब, हे लाईटचा शोध सुद्धा ज्ञानेश्वरीतून लागला. पुरींनो विमानाचा शोध कोणी लावला? बोला. तुम्ही सांगताल राईट बंधून लावला, पण राईट बंधून विमानाचा शोध लावला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज विमान कसं होतं, पुष्पक आमच्या महाभारतामध्ये विमान कसं होतं, त्याच्याद्वारे ते राईट बंधून अभ्यास केला. आणि ज्ञानेश्वरीतून महाराज विमान कसं बनवायचं हे तयार झालं. हे ज्ञानेश्वरीने शिकवलं. अमेरिका देश मोठा जर कशाने झाला असेल तर माझ्या ज्ञानेश्वरीने मोठा झाला. परंतु आम्ही वेडेच आहेत महाराज. आमचं जवळचं बाजूला ठेवतो आणि दुसरंच महाराज घेऊन फिरतो. म्हणून महाराज ज्ञानोबरायचं चरित्र सांगा. ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लावा तुमच्या लेकराला.
तुकाराम महाराजाचं गाथाचं पारायण करायला लावा, नक्कीच तुमचे लेकर महाराज संस्कारित होताल. म्हणून महाराज झालेली सेवा ग्रामदेवताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता एखादा जर शब्द पुण्याच्या अंतकरणामध्ये जर लागला असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करा, कारण तुमचं लेकरू आहे मी. वेडे वाकुडे बोल लेकुराचे करी ती नवल माय बाप. सुंदर गाणारे वाजवणारे सुंदर आहेत बघा, हे की नाही? किती सुंदर चाली म्हटलं यांनी. एकदा टाळ्या वाजवा यासाठी. किती गोड वाजवलं महाराज. वाजवणारे भरपूर आहेत महाराज, पण वाजवतात का खाजवतात कळतच नाही. पण यांनी गोड वाजवलं महाराज, यांना सुद्धा धन्यवाद. आमचे यूट्यूब चॅनल उद्या तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटणार, उद्या नाही 1 वर्षानं सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटणार. ते सुद्धा आहेत सिस्टीमवाले. लेच गोड लावलं राव. हे लावता आलं पाहिजे ना, ते बटणं फिरवता आले पाहिजे. त्याच्यामध्ये बटणं असतात, गेन असतो, विको असतो, ट्रबल असतो, बास असतो. एका गावाला मी गेलो आणि त्याला म्हणलं मला ट्रबल दे ट्रबल. ते घर गेलं आणि ट्रबल आणून दिलं. ते लावता आलं पाहिजे महाराज. गोड लावलं, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे लहान लहान टाळकरी किती सुंदर वातावरण आहे. चोपदार सुंदर आहेत, विनेकरी सुंदर आहेत, सिस्टीमवाले सुंदर आहेत, वाजवणारे गाणारे. मी का बंदर आहे काय? मी सुद्धा सुंदर आहे महाराज. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल.